अकोला शहरात वास्तव्यात असलेल्या उत्तर भारतीय नागरिकांनी सुद्धा छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली। 4 दिवस चाललेल्या या छठ पर्वाची मोरणा नदी किनारी उगवत्या सूर्याच्या पूजेने छठ सांगता करण्यात आली। या प्रसंगी मोठ्या संख्येने विवाहित महिलांची संख्या दिसून आली। 4 दिवस चालणाऱ्या छठ उत्सवाची सांगता उगवत्या सूर्याला प्रार्थना करून झाली। संपूर्ण देशभरात गेल्या 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर पर्यंत छठ पूजा सण साजरा केला जाणार आहे। राज्यात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच अकोला शहरात सुद्धा उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात। छठ पूजेचा सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या राज्यात गेले आहेत, परंतु ज्यांचे जाणे झाले नाही त्या शहरातील नागरिकांनी शहरातील मोरणा नदीच्या काठावर छठ पूजा साजरी केली। छठ पूजेच्या समाप्तीवेळी लक्झरी स्टँड परिसरातील पूर्णा नदीच्या घाटावर उगवत्या सूर्याला प्रार्थना करण्यासाठी भाविकांनी नदीत बुडी मारली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक महिला आपल्या पती व मुलाबाळांसह उपस्थित होत्या। छठी मातेची पूजा हे उत्तर भारतातील भाविकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे। 4 दिवसांच्या पर्वात विवाहित महिला आपल्या मुलांच्या व पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य, आनंदासाठी, धार्मिक आणि आर्थिक विकासासाठी हे व्रत ठेवतात। अकोला शहरातही व्यवसायांच्या निमित्ताने वास्तव्यात असलेले अनेक कुटुंब दरवर्षी मोरणा नदीच्या किनारी छठपूजा पर्व साजरे करीत आहेत। या उपवासाचा पहिला दिवस स्नान करून जेवल्यानंतर पाळला जातो, तर दुसऱ्या दिवशी निर्जला उपवास ठेवला जातो। तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची पूजा हा या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। छठी मैया ही भगवान सूर्यनारायणाची बहीण आहे असे मानले जाते। तर छठ पूजेच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून उपवासाची सांगता केली जाते। उपवासाचा शेवटचा दिवस आज मंगळवार 28 ऑक्टोबर आहे। लोकपरंपरेनुसार द्रौपदी आणि सीतामाता यांनी हा उपवास पाळला, म्हणून हा छठ पर्वाच्या 4ही दिवसात विविध फळे, तांदूळाचे लाडू आणि इतर वस्तू बांबूंच्या टोपलीत ठेवून छठी मैयाची पूजा केली जाते। पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात सूर्योदयापूर्वीच मोठ्या संख्येने उत्तर भारतीय विवाहित महिलांनी या छठपूजा उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता केली। यावेळी महिलांनी छठपूजेवर आधारित गीतांचे गायन सुद्धा केले। छठ माता की जयच्या जयघोषाने यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता।